नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संकेत क्रमांक 916 टॉप टॉवर्स वाकड या लोकेशनचा हा प्रोजेक्ट आहे. तर पुणे म्हाडा लॉटरी अंतर्गत हा स्कीम कोड म्हाडाने दिलेला आहे. ठीक आहे, तर या प्रोजेक्टची आज पूर्ण माहिती घेणार आहोत. तुम्ही जर नवीन असाल चॅनलमध्ये तर सिडको म्हाडा रिलेटेड सगळे व्हिडिओ साईट व्हिजिट आपण करतो. तर चॅनलला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर हा जो प्रोजेक्ट आहे तो आहे वाकड लोकेशनचा आणि इकडे जवळजवळ 25 1 BHK म्हाडाने अवेलेबल करून दिलेली आहेत. ठीक आहे, कार्पेट जो आहे तो आहे 33 ते 35च्या मध्ये, म्हणजे 350 ते 375च्या मध्ये हा कार्पेट आहे. एक डिसेंट कार्पेट दिलेला आहे 1 BHK साठी आणि याची प्राईजही त्याप्रमाणे खूप नॉमिनल ठेवलेली आहे. 14 लाख आणि 14.5 लाख अशी याची किंमत आहे. ठीक आहे, हा प्रोजेक्ट रेरावरती रजिस्टर्ड आहे टॉप टॉवर्स या नावाने. ठीक आहे, आणि एक वन ऑफ दी बेस्ट पार्ट या प्रोजेक्टचा असा आहे की याचं जे पोझिशन आहे ते डिसेंबर 2025 मध्ये आहे, म्हणजे एक काही 6 महिन्यामध्ये त्याचं पोझिशन आहे. त्याच्यानंतर इथे 2 टॉवर्स आहेत, ए आणि बी, आणि म्हाडाचे जे फ्लॅट्स असणार आहेत ते ए टॉवरमध्ये असणार आहेत. हे असं याचं लेआउट असणार आहे या प्रोजेक्टचं. इथून तुम्ही बघाल तिकडे 2 टॉवर आहे, टॉवर ए आणि टॉवर बी. ठीक आहे, टॉवर ए आहे ते ऑलमोस्ट कम्प्लीट आहे. ठीक आहे, आणि टॉवर बीचं पण काम चालू आहे, पण हे दोन्ही टॉवर्सचं पोझिशन डिसेंबर 2025 आहे. आणि म्हाडाचे जे फ्लॅट्स असणार आहेत ते टॉवर ए मध्ये असणार आहेत. प्रायव्हेट बिल्डरचे पण त्यातच असणार आहेत आणि म्हाडाचे सुद्धा एकत्रच असणार आहे. म्हाडासाठी सेपरेट बिल्डिंग नसणार आहे. ॲम्युनिटीजमध्ये स्विमिंग पूल, चिल्ड्रन्स प्ले एरिया, हे सगळे ॲम्युनिटीज तुम्हाला इथे पाहायला मिळतात. ठीक आहे, लोकेशन वाईज म्हटलं तर काही शंका नाही, कारण की एकदम वन ऑफ द प्राईम लोकेशन आहे हे वाकड. ठीक आहे, इथे हायवेला लागूनच हा प्रोजेक्ट आहे. लँडमार्क, फेमस लँडमार्क म्हणायचं तर सयाजी हॉटेल जे आहे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर, किंवा जो फिनिक्स मॉल आहे त्याच्या बाजूलाच हा प्रोजेक्ट आहे टॉप टॉवर्सचा. ठीक आहे, याच्या बघू शकता इकडे तुम्हाला भूमकर चौक आहे, बालेवाडी आहे इकडे, इथे हिंजेवाडी रोड आहे. तर सगळं वाकड म्हटलं की एकदम प्राईम लोकेशन आहे, तर त्याच्यामध्ये काही शंकाच नाही आहे. प्रोजेक्ट हा दिसायला बिल्डिंग ही अशी दिसणार आहे. ठीक आहे, 2 टॉवर्स आहेत, टॉवर ए आणि टॉवर बी. त्याच्यानंतर थोडंसं अजून आपण लोकेशनबद्दल हे करूया. जसं मी सांगितलं, हा लोकेशन आहे, हा आपला मुंबई पुणे हायवे आहे आणि इकडे टॉप टॉवर्स वाकडचं हे कन्स्ट्रक्शन सध्या चालू आहे. ठीक आहे, हा जरा जुना फोटो आहे, पण इकडे ही ए टॉवर आहे आणि इथे हा बी टॉवर असणार आहे आणि इथून याला एंट्री एक्झिट इथून असणार आहे. ठीक आहे, आणि हा तुमचा इथे फिनिक्स मॉल आहे इथे बाजूला, आणि पुढे हे सयाजी हॉटेल आहे. हे बाहेरून हा लोकेशन थोडंसं असं दिसतं आहे. ठीक आहे, टॉप टॉवर्स. एक सेकंड, हा फिनिक्स मॉल आहे इकडे. ठीक आहे, ही जी बिल्डिंग दिसते अंडर कन्स्ट्रक्शन ही आहे टॉवर ए, आणि हा आजूबाजूचा हा सर्व्हिस रोड आहे आणि हा हायवे आहे इकडे बाजूलाच, मुंबई पुणे हायवे. ठीक आहे, बाकी वाकडमध्ये रेंट वगैरे तर तुम्हाला माहिती आहे, वन ऑफ द प्राईम एरिया आहे. प्राईस सुद्धा माहिती आहे, बिल्डरची प्राईस सुद्धा आपल्याकडे आहे. ठीक आहे, तर बिल्डरने 2 BHK साठी इथे जवळजवळ ॲग्रीमेंट, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, GST पकडून जवळजवळ 85 लाख कोट केलेला आहे. पण याचा कार्पेटही मोठा आहे, 750चा कार्पेट आहे आणि 85 लाखची प्राईस आहे. म्हाडाने जो ऑफर केलेला आहे कार्पेट तो जवळजवळ याचा हाफ आहे, म्हणजे 375 म्हणू शकता. ठीक आहे, त्या हिशोबाने जर बघितलं तर 40-45 लाख त्याची किंमत आहे मार्केटच्या हिशोबाने. पण म्हाडाने जे तुम्हाला, म्हाडाची प्राईस म्हाडाने जी ठेवलेली आहे ती 15 लाख आहे, एकदम नॉमिनल आहे प्राईस जी ठेवलेली आहे. याच्यावरती तुम्हाला ऑब्व्हियसली स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, GST एक 10% तुम्ही पकडा, आणि त्याच्यानंतर मग पार्किंग जर पाहिजे असेल तर त्याचे वेगळे चार्जेस असणार आहेत, आणि ॲम्युनिटीजचे सुद्धा वेगळे चार्जेस तुम्हाला पे करायचे आहेत. आता थोडंसं आपण अजून फ्लोर प्लॅन जाणून घेऊ. त्याच्या आधी ही बिल्डिंगचा व्हिडिओ आहे, बघून घ्या. बिल्डिंग जसं ए टॉवर मी सांगितलं ना रेडी आहे म्हणून, ही बिल्डिंग दिसायला ही अशी असणार आहे. याचं आउटडोर एलिव्हेशन आहे. स्विमिंग पूल वगैरे आहे इकडे. ठीक आहे, आता थोडंसं फ्लोर प्लॅन मी समजवतो तुम्हाला. प्रत्येक ही जी बिल्डिंग असणार आहे ना टॉप टॉवर्स, एक सेकंड,
ही जवळजवळ 22 माळ्याची हा टॉवर असणार आहे आणि म्हाडाचे जे फ्लॅट्स असणार आहेत ना ते प्रत्येक फ्लोअरला 2 फ्लॅट्स असणार आहेत. असे 25 फ्लॅट्स म्हाडाचे या लोकेशनला असणार आहे. ठीक आहे. म्हाडाचे जे फ्लॅट्स असणार आहेत ते 7 आणि 8 सिरीजचे असणार आहेत. म्हणजे प्रत्येक फ्लोअरला 7 सिरीजचा फ्लॅट आणि 8 सिरीजचा जो 1 BHK आहे हे 2 असणार आहे. ठीक आहे. तर हे असं सगळं स्टेअरकेस आहे. स्टेअरकेसला लागूनच ते एंट्रन्स आहे. एंटर केल्या केल्या इथे मोठाचं लिव्हिंग आणि किचन, कॉमन किचन रूम त्यांनी दिलेला आहे आणि त्याच्या ऑपोजिटच इकडे वॉशरूम आणि बाथरूम आहे. ठीक आहे. आणि ओपन बाल्कनी आहे इकडे लिव्हिंग रूमला लागून आणि लिव्हिंग रूमच्या आणि हे बाल्कनीच्या जरा इकडे लेफ्टला गेले की मग बेडरूम आणि एन्क्लोज बाल्कनी म्हणजे बाहेरच्या बाजूने नाही, आतल्या बाजूने तो एरिया त्यांनी आतमध्ये घेतलेला आहे. ठीक आहे. तर असं हे 1 BHKचं कॉन्फिगरेशनचं हे लेआउट आहे. ठीक आहे. लोकेशन चांगलंच आहे हे. ठीक आहे. जर वाकडमध्ये जर तुम्ही बघाल ना तर हे सगळे प्रोजेक्ट्स आहेत. ठीक आहे. बघा हे एक सेकंड यार. ठीक आहे. कॅमिलिया फेज 1चा सुद्धा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तो सुद्धा जाऊन चेक करा. तो सुद्धा चांगला प्रोजेक्ट आहे. त्याचं जूनमध्ये पोझिशन आहे. ठीक आहे. आणि हा दुसरा एक प्रोजेक्ट आहे त्याचं लगेच डिसेंबरमध्ये पोझिशन आहे. म्हणजे जर लवकर पोझिशन पाहिजे असेल तुम्हाला तोपर्यंत तुमची म्हाडाची प्रोसेस पण संपून जाईल पुढच्या 2-3-4 महिन्यामध्ये ना, तर मग नक्की या लोकेशनला तुम्ही प्रेफरन्स द्या. ठीक आहे. तर बाकीच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.